नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती। मराठी व्याकरणाचा भाग आहे शब्दांच्या जाती, भाषेची संरचना आणि वर्गीकरण। मित्रांनो, खूप महत्त्वाचा पार्ट आहे। 4 गुण आपल्याला यामध्ये मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप सगळे बघणार आहोत। तर चला आपण सुरू करूया। एकदम सोप्या शब्दात आपण समजून घेऊया की काय आहे हे। मित्रांनो, शब्दाच्या जाती प्रमुख 8 जाती आहेत। त्यापैकी आपण आज विशेष 5 जाती बघणार आहोत मित्रांनो। त्यामध्ये सर्वप्रथम नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण। कसे ओळखावे, काय असते, यावर कसे प्रश्न येतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर शेवटपर्यंत जुळून राहा। तुमचा एक पण मार्क इकडे तिकडे जाता कामा नाही मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि साईडचं बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो। बघा मित्रांनो, इथे शब्दांचे 2 मुख्य गट पडतात। शब्दांचे किती गट पडतात? 2 मुख्य गट पडतात। त्यामध्ये विकारी आणि अविकारी। विकारी म्हणजे सव्यय आणि अविकारी अव्यय। मित्रांनो, विकारी म्हणजे काय जाणून घेऊया। ज्या शब्दांच्या रूपात लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो। मित्रांनो, एखादा शब्द आहे, त्या शब्दाच्या रूपात जर लिंग किंवा वचन किंवा विभक्तीमुळे जर बदल होत असेल तर ते मित्रांनो विकारी शब्द असतात। आणि ज्या शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही, कशामुळेच कोणताही बदल होत नाही, ते मित्रांनो अविकारी शब्द असतात, म्हणजेच ते क्रियाविशेषण असतात मित्रांनो। यामध्ये बघा, विकारीमध्ये नाम येते, सर्वनाम येते, विशेषण येते आणि क्रियापद येते, आणि अविकारीमध्ये क्रिया विशेषण येते मित्रांनो। एवढं लक्षात राहील। ज्या शब्दांच्या रूपात लिंग किंवा वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो ते शब्द म्हणजे विकारी शब्द, आणि ज्या शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही ते म्हणजे अविकारी शब्द। त्यामध्ये विकारीमध्ये हे शब्द येतात आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण येते। बरोबर, पुढे जाऊया। नाम बघूया मित्रांनो। सर्वप्रथम नाम म्हणजे काय? ओळख आणि अस्तित्व। प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय। एखाद्या व्यक्तीला, स्थळाला, प्राण्याला, गावाला दिल्या गेलेलं नाव जे असते मित्रांनो, ते सरळ म्हणजे नाम असते। म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला नाउन म्हणतात। याचे प्रकार बघा मित्रांनो, व्यक्तिवाचक नाम असते, वस्तुवाचक नाम असते आणि गुणवाचक नाम असते। यामध्ये बघूया 3 पार्ट आहेत: व्यक्तिवाचक, वस्तुवाचक आणि गुणवाचक। व्यक्तिवाचक म्हणजे मित्रांनो बघा, इथे गोपाल, सीमा, राहुल, संजय, रीमा, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो व्यक्तिवाचक झाल्या। इथे बघा वस्तुवाचक, पुस्तक, चेंडू, बॉल, टाकी, पाईप, या सगळ्या गोष्टी मित्रांनो वस्तुवाचक झाल्या। इथे बघा गुणवाचक, बघा मित्रांनो, हुशारी, नम्रता, अशा काही गोष्टी येतात। तर मित्रांनो, नाम आहे। नाम म्हणजे एखाद्या स्थळाला, व्यक्तीला, प्राण्याला दिल्या गेलेले नाव। प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय मित्रांनो। व्यक्तिवाचक, वस्तुवाचक आणि गुणवाचक। इथे बघा मित्रांनो, नामाचे मुख्य प्रकार बघा मित्रांनो, इथे काय काय पडतात ते। पहिलं सामान्य नाम, कॉमन नाउन, नंतर विशेष नाम, प्रॉपर नाउन आणि भाववाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मित्रांनो। सामान्य नाम म्हणजे काय, थोडक्यात बघूया। कॉमन नाव म्हणजे काय? एकाच जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला मित्रांनो सामान्य नाम म्हणजे कॉमन नाव देते मित्रांनो। उदाहरणार्थ मुलगा, त्यामध्ये मग खूप सारे मुलं येते। राहुल नावाचा मुलगा, सोहम नावाचा मुलगा, योगेश नावाचा मुलगा, असे खूप मुलगा मित्रांनो। उदाहरण अजून नदी बघा, गोदावरी नदी, कावेरी नदी, कृष्णा नदी। शहर, मुंबई शहर, पुणे शहर, नागपूर शहर, असे मित्रांनो सामान्य नाम। एक शब्द दिलेला आहे सामान्य, शहर म्हणून, मग त्या सामान्य नावामध्ये, त्या शहर या नावामध्ये वेगवेगळे शहर येतात। बरोबर। एखादा मुलगामध्ये खूप सारे म्हणजे मुलगा ज्यांचं वैयक्तिक सोहम, योगेश असे नाव येतात मित्रांनो। नदी म्हणलं तर नदीमध्ये खूप सारे नदी येतात। तर हे झालं सामान्य नाव। एकाच जातीच्या पदार्थांना समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते ते। ओके, त्यानंतर बघूया विशेष नाम। विशेष नाम म्हणजे मित्रांनो प्रॉपर नाउन, ज्या नावाने जातीचा बोध न होता एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो। मित्रांनो, हिमालय एकच आहे, विशेष आहे। गंगा नदी एकटी आहे, विशेष आहे। मुंबई विशेष आहे। म्हणजे असे विशेष नाम मित्रांनो। एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे राहुल, तो त्याचा विशेष नाम झालं मित्रांनो। एखाद्या मुलीचं नाव सीमा आहे, ते तिचं विशेष नाम झालं मित्रांनो। पण मुलगा, मुलगी हे काय झालं मित्रांनो? सामान्य नाम। बरोबर, समजलं एवढं? त्यानंतर बघू भाववाचक नाम काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन। ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो। उदाहरणार्थ सौंदर्य, मोठेपणा, चांगुलपणा, खोटेपणा, या सगळ्या गोष्टी मित्रांनो भाववाचक नाममध्ये येतात। म्हणजे ज्या नावाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो। आपल्याला एखाद्या प्राणी किंवा व्यक्तीमधला मित्रांनो, वस्तूमधला भाव समजत असेल तर ते झालं भाववाचक नाव। बरोबर। सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, नामाचे मुख्य 3 प्रकार। इथे बघा मित्रांनो, सर्वनाम सोप्या पद्धतीने शिकूया। सर्वनाम म्हणजे प्रोनाउन, पुनरावृत्ती टाळणारा शब्द।
सोप्या भाषेत म्हणायचं झालं नामाऐवजी वापरला जाणारा शब्द मित्रांनो. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी जो शब्द येतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम शाळेत गेला, राम मंदिरात जातो, राम जेवण करतो, राम खेळतो, राम शाळेत जातो, राम ग्राउंडवर गेला. अशा गोष्टी मित्रांनो वारंवार वारंवार राम 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 येण्यापेक्षा, सरळ सरळ रामाचं नाव रिपीट करण्यापेक्षा पुनरावृत्ती टाळण्यासाठी मित्रांनो त्याला काहीतरी सर्वनाम दिलेले आहे. जसं की राम शाळेत गेला, त्याने अभ्यास केला, तिथून तो मैदानावर गेला, त्यानंतर त्याने जेवण केले आणि त्यानंतर त्यांनी चांगली झोप घेतली. तर मित्रांनो वारंवार वारंवार राम 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 असे शब्द येत होते. राम असो, राहुल असो, कोणतंही नाव असो, वारंवार येणं पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्याला विशेष सर्वनाम दिलेले आहेत मित्रांनो. तो, ती, ते ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी अभ्यास केला, त्यांनी जेवण केले, ह्या सगळ्या गोष्टी येतात मित्रांनो. आणि भाषा एकदम सोयीस्कर सोपी वाटते. त्यासाठी सर्वनाम मित्रांनो लक्षात ठेवा. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरला जाणारा शब्द. सर्वनामाचे प्रकार बघा मित्रांनो. इथे बघा. पुरुषवाचक सर्वनाम. व्याख्या बघा. बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याविषयी बोलायचे आहे. उदाहरणे बघा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते. मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाममध्ये येणारे उदाहरणे आहेत मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते. हे लक्षात ठेवायचं आहे. बोलणारा, ऐकणारा किंवा ज्यांच्याविषयी बोलायचे आहे ते. त्यानंतर बघा मित्रांनो दर्शक सर्वनाम. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, तो, ती, ते. तो पर्वत, ते झाड, ती नदी यासाठी मित्रांनो हा माझा मित्र, ही माझी मैत्रीण, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मित्रांनो, हे माझे कुटुंब, ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मित्रांनो दर्शक म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाणारे उदाहरण बघा. हा, ही, हे, तो, ती, ते. मित्रांनो संबंधी रिलेटिव्ह वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे. जो, जी, जे. तो माझा मित्र आहे जो माझ्या घराजवळ राहतो. बरोबर. असे शब्द मित्रांनो संबंधी रिलेटिव्ह प्रोनाउन वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्नार्थक आहे मित्रांनो. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी उपयोग. कोण, काय, कोणाला हे पण मित्रांनो सर्वनामामध्ये येतात. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा विशेषण. मित्रांनो व्हिडिओ लांब वाटत असेल, तुम्हाला कदाचित समजत असेल किंवा न समजत असेल तर कंटाळू नका. व्यवस्थितपणे शेवटपर्यंत या, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. मित्रांनो नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्यावर प्रयत्न करू काम करण्याचा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये एक YES नक्की टाईप करा मित्रांनो. विशेषण बघा. ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण मित्रांनो. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. जसं की नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ नाम आहे आपल्याकडे मुलगा, त्याला लावलं हुशार, तर तो झाला हुशार. काय झालं? विशेषण झालं मित्रांनो. हुशार मुलगा, हुशार मुलगा. बरोबर. सुंदर मुलगा. बरोबर. आज्ञाकारी मुलगा. मित्रांनो हे काय झाले? विशेषण झाले. बरोबर. नाम आपल्याकडे मुलगा आहे. मोठी नदी, लांब नदी, नदी आपल्याजवळ नाव आहे मित्रांनो आणि लांब काय झालं? विशेषण झालं. मोठे झाड, आपल्याकडे झाड नाव आहे मित्रांनो आणि मोठे विशेषण झालं. विशेषणाचे मुख्य प्रकार बघा मित्रांनो. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. गुणवाचक काय बघूया पहिले. नामाचा कोणताही गुण किंवा विशेष माहिती. उदाहरणार्थ कडू कारले. कारले नाव आहे मित्रांनो पण कडू काय आहे? विशेषण. कारल्याबद्दल काहीतरी माहिती देत आहे आपल्याला. कोण? तर कडू. बरोबर. तर कडू काय झालं? गुण झालं मित्रांनो, गुणवाचक झालं. शुभ्र ससा, आपल्याला ससा नाव दिलेलं आहे मित्रांनो पण कसा? शुभ्र. तर त्याला गुणवाचकमध्ये शुभ्र आहे, पांढरा ससा. बरोबर. शूर सरदार, सरदार आपल्याकडे नाव आहेत मित्रांनो पण कसे सरदार? तर शूर सरदार. त्यानंतर संख्यावाचक बघा मित्रांनो. संख्यावाचक सर्वनाम विशेषण, संख्यावाचक विशेषण सॉरी. नामाची संख्या दर्शवणारे. उदाहरणार्थ 10 रुपये. 10 रुपये. तर मित्रांनो आपल्याकडे रुपये आहे पण किती? तर ते माहिती मिळते कशी? 10 मधून. आपल्याकडे किती रुपये आहेत? तर 10 रुपये आहेत. तर 10 इथे संख्या झाली मित्रांनो. अर्धा भाग, भाग आहे तर कोणता? अर्धा. अर्धा म्हणजे काय आलं? संख्यावाचक आलं मित्रांनो. पुष्कळ लोक, लोक आहेत पण किती? तर पुष्कळ. बरोबर. त्यानंतर बघा सार्वनामिक. सर्वनामांपासून बनलेली विशेषणे. उदाहरणार्थ माझे पुस्तक, असली माणसे, तो पक्षी. तर मित्रांनो हे सर्व काय? सार्वनामिक विशेषणे, सर्वनामांपासून बनलेले विशेषणे. जसं की सर्वनाम कोणकोणते आले इथं? माझे, असली, तो. बरोबर. या सगळ्या गोष्टी मित्रांनो. त्यानंतर बघूया विशेषण आणि लिंग वचन विचार. बघा मित्रांनो इथे आपल्याला काय बघायचं आहे? विशेषण लिंग आणि वचननुसार कशा प्रकारे बदलते. नामाचा
लिंग वचनाप्रमाणे विशेषण कसं बदलतो ते बघा मित्रांनो. चांगला शब्द आपल्याला दिलेला आहे. जर तो मुलगा आला तर तो काय होणार? चांगला मुलगा. पण ती स्त्रीलिंगी मुलगी आली तर काय होणार? चांगली मुलगी. जर तेच खूप सारे मुले असतील तर चांगली मुले. असं मित्रांनो विशेषण लिंग व वचन नामाच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतात. क्रियापद बघा मित्रांनो वर्ब म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. मित्रांनो वाक्याला जर अर्थ कोणी देत असेल तर ते क्रियापद देते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात मित्रांनो. आता इथे उदाहरण बघा. गाय दूध. काय काय झालं? गाय दूध काय पिते. गाय दूध काय संपवते. गाय दूध सांडवते. नेमकं काय मित्रांनो? अर्थ काही समजत आहे का? पण इथे बघा गाय दूध देते. गाय दूध देते. पूर्ण अर्थ कोणत्या शब्दाने आला मित्रांनो? देते. गाय दूध देते. रामने आंबा खाल्ला. रामने आंबा खाल्ला. तर मित्रांनो खाल्ला हे शब्द आपल्याला वर्ब देतो. राहुल शाळेत जातो. जातो हा शब्द मित्रांनो आपल्याला क्रियापदाचं काम करते. आपल्या वाक्याला अर्थ देते. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो मित्रांनो? क्रियापद. समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर कमेंटमध्ये हो टाईप करा मित्रांनो. पुढे जाऊया. धातू आणि क्रियापद. इथे बघा मित्रांनो धातू आणि क्रियापद काय आहे? धातू इथे दिलेला आहे. इथं प्रत्यय दिलेला आहे आणि इथं क्रियापद दिलेलं आहे. इथे बघा मित्रांनो कर. कर दिलेला आहे. कर दिले तर काय? तो करतो. काय करतो? करतो म्हणजे क्रिया झाली मित्रांनो. काहीतरी करणे आहे. जा. इथे प्रिंट मिस्टेक झाली. इथे जाच्या जागी गे पाहिजे मित्रांनो. इथे गे आणि इथे ला. काय झालं मित्रांनो? गे ला. इथे ए आणि इथे नार. येणार. क्रियापद बनतात मित्रांनो. असं धातू आणि प्रत्ययापासून क्रियापद तयार होतात मित्रांनो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. क्रिया कोणावर घडते मित्रांनो? सकर्मक म्हणजे ट्रान्झिटिव्ह, अकर्मक म्हणजे इनट्रान्झिटिव्ह. इथे बघा अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते. कशामध्ये? सकर्मकमध्ये अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची गरज पडते मित्रांनो. गवळी धार काढतो. धार इथे कर्म आहे मित्रांनो. बरोबर. त्यानंतर बघा अकर्मकमध्ये बघा कर्माची गरज नसते. क्रिया कर्त्यावरच थांबते. तर अकर्मकमध्ये कर्माची गरज नसते. मी रस्त्यात पडलो. मी सर्वनाम झालं. रस्ता नाम झालं आणि पडलो क्रियापद झालं मित्रांनो. तर इथे अकर्मकमध्ये कर्माची गरज नसते. क्रियाविशेषण बघूया. क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली व किती वेळा घडली हे दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात मित्रांनो. इथे बघा विशेषणाचे मुख्य प्रकार कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कालवाचक म्हणजे केव्हा, आज, उद्या, वारंवार. स्थलवाचक म्हणजे कोठे, येथे, तिथे, खाली, वर. रीतिवाचक कशी, हळू, जलद, आपोआप. परिणामवाचक क्वांटिटी, किती, खूप, थोडे, अगदी. असे प्रकार आहेत मित्रांनो क्रियाविशेषणाचे मुख्य प्रकार. कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक. इथे बघा मित्रांनो एक मोठं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. तो हुशार मुलगा आज खूप वेगाने धावला. इथे तो म्हणजे आपल्याला माहीत आहे मित्रांनो सर्वनाम आलेलं आहे. हुशार म्हणजे विशेषण. मुलाबद्दल काहीतरी माहिती देत आहे आपल्याला. मुलगा कसा आहे तर हुशार आहे. त्यासाठी विशेषण मित्रांनो. आणि मुलगा इथे नाम आहे. सर्वनाम विशेषण नाम. पण इथे बघा आज मित्रांनो कालवाचक क्रियाविशेषण आहे. आज काल समजत आहे. आजमध्ये आज, उद्या, वारंवार, परवा ह्या गोष्टी कालवाचक क्रियाविशेषणमध्ये येते. खूप परिणाम दिसत आहे मित्रांनो. परिणामवाचक क्रियाविशेषण. वेगाने रीतिवाचक आणि धावला अकर्मक क्रियापद आहे मित्रांनो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इथे बघा समोर सारांश बघू थोडक्यात. प्रकार बघा. नाम दिलेलं आहे आपल्याला. नाम कार्य, ओळख, आयडेंटिटीसाठी आहे. उदाहरणार्थ भारत, फूल. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सबस्टिट्यूट म्हणा. मी, तो, आपण. विशेषण माहिती देते आपल्याला कोण कसं आहे ते. सुंदर, झाड, शूर, सरदार. क्रियापद बघा कृती ठरवते आपली, ॲक्शन. तो खेळतो आहे. या सगळ्या गोष्टी. क्रियाविशेषण संदर्भ समजते आपल्याला. हळू, नेहमी, काल, आज, उद्या. पहिले 4 प्रकार विकारी आहेत. शेवटचा प्रकार अविकारी आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद विकारी आहेत आणि क्रियाविशेषण अविकारी आहे. तर मित्रांनो सर्वांचे खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत येण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यस टाईप करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला सांगा. थँक्यू सो मच.